नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली आहे. सदर घटनेला 6 दिवस झाले तरी पोलिसांनी आरोपींना पकडले नसून यामुळे काही जिहादी व विद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी हिंदू समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं असून संबंधित लोकांवर कारवाई करावी व सदर घटनेचा तपास सेरीकडे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राहुरी येथील श्री बुवासित बाबा तरुण मंडळ माळी गल्ली यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 6 दिवस झाले तरी अद्याप छत्रपतींची विटंबना करणारे पोलिसांना मिळून आले नाही. तसेच हा प्रकार होण्या अगोदर महिनाभर या भागात बैठका झाल्या आहेत. काही जिहादी प्रवृत्तीचे लोक तालुक्यातील डाव्या विचारांच्या संघटना व स्वतःला विद्रोही म्हणवणारा एक हेतुपूर्वक या प्रकरणामध्ये प्रशासनावर दबाव टाकून व खोटी माहिती देऊन हिंदू मुलांना अडकवून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करून संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुरी तालुक्यात काही विद्रोही लोकांनी बैठका घेतल्या आहेत तर ते दंगल घडवून आणण्यासाठी कट कारस्थान करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच पोलीस प्रशासनाने योग्य तपास करावा, यामध्ये हिंदू समाजाला टार्गेट करू नये अन्यथा महाराष्ट्रातील हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यामुळे व सदर प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी या मागणीसाठी संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्रातील हिंदू समाजाला बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला. दिलेल्या निवेदनावर श्री बुवासित बाबा तरुण मंडळाचे प्रवीण राऊत, सागर भदे, ऋत्विक सुरवसे, सूरज गुलदगड, अमोल शिंदे, महेश कुलकर्णी, रुद्राक्ष जिने, योगेंद्र पाटील, साहिल सुरवसे, सत्यम दहिवाळकर, कार्तिक शिंदे, प्रसाद भदे, कार्तिक मोतीतेवर, दीपक गुलदगड, सूरज महाडुळे, गणेश कोकडे, सतीश माने आदींच्या सह्या आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. 26 तारखेला जी राहुरी शहरामध्ये ती घटना घडली, सर्वात प्रथम मी त्याचे निषेध व्यक्त करतो. तर ही जी घटना घडली, या घटना घडायच्या अगोदर साधारण 3 महिन्यापूर्वी काही समाजकंटक गल्लीमध्ये येऊन बैठका घेत होते. याचा प्रशासनाने तपास करावा, ते कशासाठी घेत होते त्याचा तपास करावा. कारण ह्याच्या 3 महिन्यापूर्वी काही समाजकंटकाला अगोदरच कळलं होतं की इथं सामाजिक तेढ निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 3 महिन्यापूर्वी प्रशासनाला त्यांनी अर्ज दिला. 3 महिन्यापूर्वी त्यांनी परत 15 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी एक पोलीस प्रशासनाला एक अर्ज दिला की इथं सामाजिक तेढ निर्माण होते. कारण यांना 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी त्यांना आजवर गोष्ट कळलेली होती ही. तर याचा लवकरात लवकर प्रशासनाने तपास करावा. मागणी काय? मागणी म्हणजे लवकरात लवकर आता पोलीस प्रशासनाने घटना घडल्यानंतर 2 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती. तर 2 दिवसून आज उलटून 6 दिवस झालेत, अजूनही आरोपी तपास लागलेला नाही. लवकर प्रशासनाने त्याला आता त्यांना 5 तारखेला परत काल झालेल्या बैठकीत त्यांना 5 तारखेपर्यंत मुदत दिली. 5 तारखेनंतर पुन्हा आंदोलनाचा आम्ही इशारा सांगितलेला आहे. या ठिकाणी बुवासित बाबा तालीम मध्ये जी आज शिवाजी महाराजांची विटंबना झाली ती घडायला नको होती. आज त्या ठिकाणी नगरपालिकेने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजेत. त्या ठिकाणी आज ते 1 कोटी रुपयाचा हाल बांधलेला असून त्या ठिकाणी सुद्धा नगरपालिकेला स्वच्छता आहे. त्या ठिकाणी तालमीची सुद्धा जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजेत, म्हणजे अशा विटंबना होणार नाहीत. कारण जाती तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याकरता ह्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून हे नगरपालिकेने प्रशासनाने त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करावं, हे आमची विनंती आहे. पालिका प्रशासनाने काय नियोजन करणं गरजेचं होतं? पालिका प्रशासनाने त्याची एक नगरपालिकेची एक जबाबदारी होते, वॉचमॅन ते एखादा किंवा तालमीची जबाबदारी कोणाकडे ते द्यावा. CCTV कॅमेरे बसवावे तिथं. तुम्ही काय मागणी केलेली पालिकेला? मागणी बरोबर गेटला कुलप वगैरे लावलं होतं मागे, आता पण ते तोडी देत, ते टॉयलेट तोडलेले, सगळे तोडफोड केलेली आतमध्ये. तिथं काही नियोजनच नाही अजिबात नगरपालिकेचं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झालेली आहे, याबाबत तिथं तुम्ही काय कारवाईची काय मागणी करणार आहात? कारवाईची त्या ठिकाणी ते संबंधित व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. कारण या ठिकाणी सर्व समाज एकत्र आणतात. उद्या याच्यामधून काही घडू शकतं. त्या ठिकाणी ते CCTV कॅमेरे बसून उद्या तिथे एक वॉचमॅन वगैरे काही नियोजन करायला पाहिजे त्या ठिकाणी नगरपालिकेचं अजिबात लक्ष राहत नाही त्या ठिकाणी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.